नमस्कार, मी देव्यानी थोरात. टॉक द टॉक विथ देव्यानी या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज परत एकदा एक हरहुन्नरी उद्योजक आपल्याकडे आलेला आहे. तर मी आता वेलकम करते कविता मिराशी मॅडमना. कविता ताई, मनापासून स्वागत आहे तुझं. थँक्यू. येस. या पॉडकास्टमध्ये तू आज आलीस, मला खूप बरं वाटलं. अचानक हा उद्योग करावा, या व्यवसायात यावं. मी मुद्दामून तुझ्या उद्योगाचं नाव घेत नाही, कारण ते तुझ्याचकडनं यावं अशी इच्छा आहे. तर ते कशी जर्नी झाली, म्हणजे तुला काय क्लिक झालं की तुला हाच उद्योग करावा असा वाटला? खूप छान स्टोरी आहे. माझा मसाला व्यवसाय कसा सुरू झाला. माझा वैष्णवी फूड्स या नावाने मसाल्यांचा व्यवसाय आहे. ते लायसन्स मी आता 2 वर्षापूर्वी घेतलंय. ओके. आणि ह्याचं 2 वर्षापूर्वी घेतलं ह्याचं कारण म्हणजे मी आधी जॉब करत होते, कोऑपरेटिव्ह बँकेत होते. ओके. आणि त्यावेळेला ॲज अ ऑफिसर मी बरीच वर्ष बँकेत काम केलं. आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी खूप जणांना असं होतं की आता बस अनेक वर्ष जॉब झाला, आता करण्यासारखं फार काही नाहीये, वेगळं काही करू शकतो, म्हणून मी VRS घेतली. ओके. आणि झालं असं, इन्स्पायर झाले म्हणजे सीझनल जसे चेंजेस होतात तसं मला 1 जूनच्या सुमारास 13 वर्षापूर्वीच्या जूनच्या सुमारास 2011 साली साधारण मला बरं नव्हतं म्हणून मी घरी होते. आणि मग जरा 4 दिवसांनी बरं वाटल्यानंतर मग म्हटलं आता जरा थोडंसं घर आवरावरी करूया. आणि कपाट उघडल्यावर ती संधी जी म्हणतात ना की काहीतरी कुठेतरी एखादी गोष्ट क्लिक व्हावी लागते. बरोबर. तर एक बॅग माझ्यासमोर पडली, त्याच्यात एक अल्बम निघाला, काही कार्ड्स निघाली आणि माझ्याही लक्षात नव्हतं कुठली कार्ड्स आहेत. आणि बघितलं, म्हटलं अरे हे तर आपण अनेक वर्षापूर्वी केरळ ट्रिप केली होती तेव्हा जी दुकानात आपण फिरलो, मसाले घेतले आणि हे सगळं, तर त्याचीही कार्ड्स आहेत. म्हणजे जवळपास एक 10 वर्षापूर्वी गेले होते. ती कार्ड जशी ना तशीच होती, तशीच त्या फाईलमध्ये तशीच होती. फोन नंबर सेम होते. आणि मग म्हटलं आता घरी बसले, म्हटलं आता हे आपण काही करू शकतो, कारण तेव्हा बऱ्यापैकी जॉबमध्ये सेटल झालेले होते. एक पूरक व्यवसाय म्हणून आपण करू शकतो का. कारण तेव्हा आम्ही जेव्हा फिरलो केरळला, तर तेव्हा ते दुकानदार मला सांगायचे, मॅडम तुम्ही ना हा व्यवसाय सुरू करा, मसाले खूप जणांना प्रत्येक घरात लागतात, तर तुम्ही घ्या. पण मी ते एवढं मनावर घेतलं नाही, कारण तेव्हा मी फक्त ट्रिपच्या मोडमध्ये होते की फॅमिली ट्रिप होती आमची आणि एन्जॉय करायचं. पहिल्यांदा केरळला आलोय, देवभूमी म्हणतात, तर सगळीकडे फिरायचं, ग्रीनरी बघायची, एवढाच उद्देश होता. आणि मग माझ्या डोक्यात चक्र फिरायला लागले की आठवायला लागलं, अरे एवढ्या वर्षांपूर्वी आपण गेलो तेव्हा आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मसाल्याचा व्यवसाय का नाही सुरू करत. त्यांनी इव्हन नाशिक, मुंबई सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतात मसाले, एवढी मोठी रिसिट्सची बंच त्यांनी मला दाखवला की मी सांगतोय हे खोटं नाहीये, मागवतात तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला माहित नसेल म्हणजे की अशा अनेक लोक आहेत जे केरळहून मसाले मागवतात आणि व्यवसाय करतात आणि स्वतःच्या फॅमिलीची पण उन्नती करतात, स्वतःची उन्नती होते. पण आपला पटकन विश्वास बसत नाही. पण त्यांनी मला रिसिट्स दाखवल्या, त्यांनी ऍड्रेसेस दाखवले होते, नाशिक, पुणा, मुंबई असे अनेक लोक होते की जे मागवत होते त्यांच्याकडनं. आणि मग तेव्हा मी म्हटलं अरे पण एवढ्या वर्षांपूर्वीचे कार्ड्स आहेत, सेम असतील का नंबर. बरोबर. पण मी म्हटलं जस्ट डायल करून बघूया, तर सेम होते. 2-3 दुकानांना कॉल केले, सांगितलं मी असं आम्ही तुमच्या दुकानात येऊन गेलो होतो, तर काय कसं आम्ही मागवू शकतो मसाले, काय रेट्स असतील, कसे असतील, तुमचं पेमेंट. तसा मी तो व्यवसाय त्या महिन्यापासून सुरू केला. आणि माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये मी म्हटलं तुम्ही एन्क्वायरी करा, पण थोडे मसाले मागवून बघूया काही किलो. आणि मसाले आम्ही स्वतः तिथून घेऊन आल्यामुळे ते माहिती होतं, 1-1, 1.5 वर्ष आम्ही पॅकेट उघडली नव्हती, तरीही अतिशय चांगल्या प्रमाणात जसे ना तसे मसाले पॅक अगदी छान राहिले. 1-1.5 वर्ष पण तसे. हो. केरळचे मसाले मी मागवायला म्हणूनच सुरुवात केली की अतिशय ऑथेंटिक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑइल असतो त्याच्यामध्ये, ऑइल कंटेंट असतो, साधारण 80% ऑइल कंटेंट असतो. बरं. ओके. आणि त्याच्यामुळे त्याची टेस्ट अमेझिंग असते. तुम्ही अख्खे मसाले वापरा, किंवा मी जसं सांगितलं की जॉब सोडल्यानंतर 8 तास आता आपल्याला भरपूर वेळ मिळणार, मग आता काय करायचं, तर मग लोकांना लागणार आहे गोडा मसाला, गरम मसाला, छोले मसाला आहे, टी मसाला आहे, जे आम्हाला बाहेरनं विकत घ्यायला लागायचं की घरी करायला वेळच नाही. बरोबर आहे. तर मी म्हटलं मग माझ्यासारखं सगळ्याच लेडीजचं समोर होतं आव्हान की हे कसं करायचं. आणि तिथून मी इन्स्पायर झाले, अरे आपल्याला कार्ड्स मिळाले, काहीतरी वर्षाची योजना आहे. बरोबर. की तू ह्या व्यवसायात यावंस. करेक्ट. आणि मग वैष्णवी फूड्स तू
सुरूच केलंस तेव्हापासून का ते नाव नाही, नंतर अख्ख्या दिलंस? मसाल्यांचं जे होतं ना, तर तेव्हा माझा जॉब होता. मी 2 वर्षापूर्वी VRS घेतली. ओके. तर अख्ख्या मसाल्यांसाठी कसं होतं की फसाय लायसन्सची तशी आवश्यकता नसते. अच्छा, तू डिरेक्टली सेल करू शकतेस. ओके. पण जसं तुम्ही प्रोसेस करता मसाले, तर तेव्हा त्याला फसाय लायसन्स म्हणजे फूडसाठी जे कुठलंही असतं ते आपल्याला फसाय लायसन्स कंपल्सरी घ्यावंच लागतं. करेक्ट. त्याच्यामुळे मग मी जसं ठरवलं की आता VRS घ्यायची आणि मग हे सगळे पावडर मसाले, आता हे अख्खे मसाले मी दाखवू शकते. हो. येस. ही वेलची आहे, प्राईम प्रॉडक्ट म्हणजे वेलची. जायफळाचे प्रकार हे जे आहे हे साधारण 5 ते 6 ग्रॅम्सची जायफळ आहेत. ही रेग्युलर आपल्या दुकानामध्ये वापरू शकता. ओके. म्हणजे आपल्याला हीच मिळतात ऍक्च्युली मोस्टली. हायएस्ट क्वालिटी ही आहे. ह्यांचं वजन बघ आणि त्यांचं बघ म्हणजे तुला कळेल. आणि आतनं साईज मध्ये पण साईज मध्ये मोठा साईज आहे व्यवस्थित. पण मी जेव्हा सुरुवात केली, आता हे जे आहेत पण असं हे 8 ग्रॅमचे आहेत. हे हे 8 ग्रॅमचे आहेत. ओके. आणि पहिले जे 2 दिले तर ते साधारण 5 ते 6 ग्रॅम. आणि त्याचं जे कॉस्ट ठरते ती वजनाप्रमाणे ठरते. अच्छा. बापरे. पण हे छोटं आहे ना, खूप छोटं. मग ह्याची कॉस्ट कमी होते? ह्याची कॉस्ट कमी होते. हो. आणि त्याच्या वजनाप्रमाणे कमी होते. अच्छा. पण आता ह्याच्या टेक्स्चर मध्ये म्हणजे जे आता हे खूपच सुंदर दिसतंय दिसायला पण, आणि ह्याला थोडंसं त्याच्या काही वेळा काय होतं की ह्याच्या बाहेर कव्हर असतं, आपल्याला माहिती आहे जायफळचं कव्हर असतं. तर काही वेळा असं होतं की ते प्रॉडक्टची येतानाच असं येतं की आतमध्ये थोडं सुरकुतलेलं असतं. अच्छा. म्हणजे क्वालिटी सेम उत्तमच आहे. ओके. पण काही प्रमाणात असं होतं ना की किंचित जरी वजनाचा फरक पडला तरी त्याच्यामध्ये टेस्ट मध्ये काही फरक नाही मिळणार तुम्हाला. ओके. टेस्ट तशीच राहते. टेस्ट अगदी सेम तशीच राहते. घट्ट असतं. आपल्या इथे मिळणारं तुम्ही घेऊन बघा, असं हलकं आणि पोकळ असतं, पांढऱ्या रंगावर जातं. याचं कारण त्यातलं ऑइल कंटेंट निघून गेलेलं असतं. म्हणजे बरीच दिवस ठेवल्यानंतर कदाचित ते. आणि ते काय करतात की लोकांना दिसावं की मसाल्यांचं दुकान आहे असं ओपन ठेवतात. ओपन झाल्यावर त्यातलं ऑइल निघून जायला लागतं. मी तसं नाही करत. मी काय करते, शेल म्हणतात त्याला, म्हणजे जायफळाच्या कव्हर सकट मी ते मागवते. त्याच्यामुळे त्याच्या आत तो ऑइल कंटेंट राहतो तसाच. ते नॅचरली ते प्रोटेक्शन आहे ना त्याचं. बरोबर. पण वजनामध्ये काय होतं, वजन ते जास्त होतं त्याच्यामुळे ह्याची कॉस्ट थोडी जास्ती जाते. बरोबर. आणि पूर्वी तर मी सांगते तुला देवयानी की 10 ग्रॅम 11 ग्रॅम्सची सुद्धा जायफळ मिळत होती. वेलचीचं मी सांगेन की ही सुरुवात केल्यावरती माझे मिस्टर आहेत ते पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये होते जॉबला. तिथलं जसं त्यांना कळलं की मिसेस मिराशेंनी हे आता सुरू केलंय, इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला मला त्यांचा, अजूनही मिळतो. म्हणजे आता हे रिटायर्ड झालेत त्याच्यानंतर एकच कारण क्वालिटी की हा केरळहून मागवतात, ट्रस्टेड प्रॉडक्ट्स आहेत. ती चव आपल्याला सवय झाली खायची की मग आपण दुसरीकडे नाही स्विच होत. खरी गोष्ट आहे. पण मग ते आता जसे बाहेर आपल्याला मसाले मिळतात दुकानांमध्ये वगैरे, जे रॉ मटेरियल सुद्धा, फॉर एक्झाम्पल वेलची आहे, जायफळ आहे, ते त्याची कॉस्ट आणि तुझ्याकडची कॉस्ट ह्याच्यात आपण जर कारण तू ऑल द वे केरळवरनं मागवतेस किंवा काय, तर लोक कम्पेअर करतात का तिथे तुला कुठे की नाही वैष्णवी फूड्स म्हणजे? जो नवीन व्यक्ती आहे तर ती नॅचरली कम्पेअर करते, पण त्यांनी लोकल प्रॉडक्ट्स घेतलेली असतात सगळे मसाले. आता आपल्या इथे तुर्भे आहे, वाशीचं मार्केट फेमस आहे, मस्जिदला आहे, तर तिथून अनेक लोक घेऊन येतात की जे व्यवसाय करतायत. बरोबर. पण माझी ही प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागला याचं कारण त्यांना वाटतं कॉस्ट जास्ती आहे. पण जे लोक वापरायला सुरुवात करतात, आज मी ते दुसरीकडे कुठेही जात नाही, करेक्ट, ते माझ्याकडनंच घेतात. याचं कारण क्वालिटी. येस. 13 वर्ष कन्सिस्टंटली ती व्यवसायात आहे आणि या एजला सुद्धा येऊन तिला फसाय लायसन घ्यावं असं वाटतंय. 2 वर्षापूर्वी तू फसाय लायसन घेतलंस, आज तू बिझनेस व्यवस्थित तुझा चालू केलेला आहेस, तर आता तू लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचायचा प्रयत्न करतेस. करेक्ट. तर तू एक्झिबिशन्स मध्ये स्टॉल्स घेतेस का? म्हणजे लोक तुझ्यापर्यंत कशी पोहोचू शकतात? ऍक्च्युली मला लोकांपर्यंत पोहोचायचंय. करेक्ट. कारण प्युअरिटी, क्वालिटी ही जी आहे, आता प्रत्येक माणूस केरळला जाऊन नाही मागवू शकत किंवा हे नाही करू शकत, तर त्यांना मग कसं होणार, तर माझ्या थ्रू त्यांना हे सगळे मसाले मिळतात. बरोबर. अख्खे मसाले हवे असतील तर ते, त्याच्यापासून मी जसं म्हटलं की जॉब सोडल्यानंतर मी जसं आता गरम मसाला वगैरे हे पावडर मसाले तयार करायला सुरुवात केली, तर हे त्यांच्या पर्यंत पोचणं मला गरजेचं वाटतं. याचं कारण प्युअरिटी काय असते हे त्यांना कळलं पाहिजे. कारण आपल्या इथे मोस्टली जे व्यावसायिक आहेत
तर ते होलसेल मार्केटमधून सगळी खरेदी करतात, त्याच्यामुळे त्यांना ते मसाले पण चिप्पीस मिळतात. पण माझं इंटेन्शन असं आहे की प्युअर आणि फ्रेश मसाले त्यांना द्यायचे. वेलचीचा स्टॉक माझ्याकडे जो 1-2 किलो आणला तो कधी संपतो मला कळत नाही, इतकं सगळ्यांना आवडतं प्रॉडक्ट. आणि माझ्या मते ज्या गृहिणी आहेत, ज्या ह्या स्वयंपाकात अगदी रमल्यात, करतायत छान, त्या तर डेफिनेटली तुला एकदा तुझ्याकडनं प्रोडक्ट घेतले की दुसरीकडे जाणार नाही मला काय, कारण त्यांना ते फार त्यातलं नॉलेज किंवा स्मेल त्यांना जो म्हणजे वासाने पण काही परीक्षा आपल्याकडे केल्या जातात, तर त्याच्यात त्या एकदम निपुण असतात असं आपण म्हणतो. कारण एवढी वर्ष जॉब करणाऱ्यांना काय असतं ना, नाईलाज असतो की जे आहे ना बाहेर मिळतं ते घ्यायचं, कारण मसाले सगळ्यांच्या घरात लागतात. ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल हे माझे क्लायंट्स आहेत, त्याचं कारण आपल्या भारतीय स्वयंपाकामध्ये मसाल्याशिवाय कामच होत नाही. टेस्ट हवीच मसाल्यांची, त्याच्या कुठलाही पदार्थ असू दे, अगदी धने जिरे पूड टाकली तरी तो मसालाच झाला. नक्कीच असे. आणि ते अख्खे मसाले तुझे मगाशी ऑइल कंटेंट असतो मसाल्यामध्ये, तर आता लवंगेचं तेल काढलं जातं किंवा हे प्रत्येक आपल्या ह्याच्यात मसाल्यामध्ये थोडं थोडं ऑइल कंटेंट आहे, तर तो मॅक्झिमम असतो ह्याच्यात असं तुझं म्हणणं आहे अख्ख्या मसाल्यांमध्ये? चांगल्यापैकी असतो. ओके. म्हणजे लोकांनी जर का अख्खे मसाले घ्यायचे असतील तर इथून पुढे आता वैष्णवी फूड्स हे नाव ऍड करायला हरकत नाहीये, कारण मी आता इथे डोळ्यांनी क्वालिटी बघतीये त्या प्रोडक्टची, त्याच्यामुळे मी सांगू शकते की डेफिनेटली त्याचा वापर करायला लागल्यानंतर आपण दुसरीकडे स्विच नाही करू शकणार. माझ्या ऑफिसमध्ये मी कोऑपरेटिव्ह बँकेत जॉब करत होते, तर तिथून पण हळूहळू मला ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि मी आले की सगळ्यांना कळायचं, कविता मॅडम आज किसका ऑर्डर है, आप कुछ मसाला लेके आए क्या, बहुत खुशबू आ रही है. बंद पॅकेट, बंद पर्स, तरीही मसाल्यांचा स्वाद बाहेर लोकांपर्यंत पोहोचतो. इतके सुंदर अरोमा आणि टेस्ट पण असते. टेस्ट केल्यानंतर टेस्ट कळते, पण अरोमा हा तर एक्झॅक्टली. खूप लोक खुश व्हायचे. म्हणजे मला अजूनही, मी आता रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा मला काही लोक अजूनही तिकडून ऑर्डर करतात. म्हणजे वेलचीला खूप मोस्ट इम्पॉर्टन्स आहे त्यांच्या दृष्टीने. लवंग आहे, मिरी पण आहे, दालचिनी आहे. मी तुम्हाला दाखवू शकते. ह्याच्यामध्ये एक मी मुद्दाम सगळे मसाले आणले दाखवायला. ही लवंग आहे की किती मोठा पॉड आहे बघा त्याचा, म्हणजे फुलासकट. करेक्ट. आपल्या इथे अशी फार कमी ठिकाणी मिळेल मोठं एक एकदम छान फूल असलेलं. आणि फूल असलेली लवंग ही जास्त छान समजली जाते, कारण त्याचा अरोमा त्याच्यामध्ये असतो. ओके. ही काळी मिरी आहे. ही पण लहान मोठ्या साईज मध्ये टेस्टला फरक पडतो. खूप मोठी घ्यायची नाही, मीडियम साईज किंवा थोडी लहान चालते. अच्छा. त्याच्यामध्ये पण टेस्ट मध्ये फरक पडतो. आता ही तू जी आणली आहेस ही मीडियम साईज, ही मीडियम साईज आहे. पण मोठी मिरी आणि ह्याच्यात काय फरक असतो? त्याच्या टेस्ट, त्याची जी टेस्ट आहे ना, ती थोडीशी तिखटपणा कमी येऊ शकतो त्याला. अच्छा, ह्याला एकदम स्ट्रॉंग असतो. ही मीडियम साईज आणि लहान आहे, त्याच्यामध्ये स्ट्रॉंगनेस जास्त असतो. आणि अजून एक ही आहे दालचिनी, रोल दालचिनी. ह्याच्यात सुद्धा 2-3 प्रकार असतात. रोल दालचिनी आहे, तर ही जनरली काय होतं की एक अशी पातळ, ह्याच्याही पेक्षा थोडी लो क्वालिटीची म्हणतो आम्ही त्याला, ती मिळते दालचिनी. तर ती ज्या लोकांना फारसं परवडत नाही किंवा हे होतं, म्हणजे जरा कॉस्टली नाही वापरायचे मसाले, तर ते वापरतात. पण ही जी रोल दालचिनी आहे ह्याचा अतिशय अप्रतिम स्वाद येतो. गोड तिखट दोन्ही त्याला स्वाद असतो. आणि ही दालचिनी डायबिटीज कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. अच्छा. म्हणजे ऍटलिस्ट कंट्रोलमध्ये राहतं. काही ना कसं युरिनला कंट्रोल होत नाही, तर त्यांनी दालचिनी ही जरूर खावी. अगदी जेवायच्या सुमारास किंवा जेवल्यानंतर जरी थोडासा एक तुकडा खाल्ला, रात्री जरा प्रॉब्लेम होऊ शकतो जास्त, तेव्हा तर त्यावेळेला खाल्लं तर जास्त बेटर. ओके. म्हणजे ज्यांनी यूज केली आहे त्यांचा हा एक्सपिरियन्स सांगते. जेवण झाल्यावरती छोटासा तुकडा तोंडात ठेवायचा, साधारण एक अर्धा इंच वगैरे तुकडा खाल्लात, थोडी झणझणते, कारण ही प्युअर असते तिकडून आलेली. इथले मी कधी मसाले घेतले नाही, त्यामुळे इथला मला अजून तसा अंदाज नाही. पण ह्याच्यापेक्षा केरळची ही बेस्ट क्वालिटी आहे एकदम. एक इंडोनेशियन येते, त्याला आपल्या कुलचाला वगैरे कसे लेयर्स असतात, तशी लेयर्स असलेली ती दालचिनी असते. अच्छा. तर आपल्याकडे एवढी वापरतात. ह्याचं कारण ती खूप कॉस्टली असते. अच्छा.
सिलोन दालचिनी ऍक्च्युली असं म्हणतात त्याला. श्रीलंकेला ते नाव त्याचं सिलोनच आहे. प्रॉडक्ट होतं त्यांचं इथे. पण त्याच्या असे पातळ लेअर तुम्ही त्याचं हातात घेतलं की कळतं की त्याला लेअर्स आहेत आतमध्ये खूपच. आणि रोल दालचिनीचे थोडेसे जाड लेअर्स असतात पण 3-4च असतात जेव्हा ते करतात. थिकनेस याचा थिकनेस जास्त आहे आणि त्याच्या लेअर्स मध्ये असल्यामुळे एवढा मोठी अशी ती दालचिनी दिसते. पण अतिशय अप्रतिम सुगंध असतो. पण ती कमी वापरतात कारण खूप कॉस्टली असते. त्यामुळे रेग्युलर वापरायला रोल दालचिनी बेस्ट. ओके. आणि आता तू जसं हे अख्खे मसाले आता तू उपयोग सांगतेस एक एक मसाल्यांचे, तर एक्झिबिशन्स किंवा हे चालू असतं त्यावेळेला तुला बरेच लोक किंवा कस्टमर्स तुला भेटत असतील तिकडे, तर तो एक्सपिरियन्स कसा असतो? कारण ऍट अ टाइम सगळ्यांना तुला ह्या गोष्टी सांगणं किंवा करणं किंवा काही परीक्षा घेणारे पण आपल्याकडे येतात. आहे ना, मला अनुभव आला का तसा? येस. कसं होतं एक्झिबिशन एक जनरली डोंबिवलीत असं होतं की पूर्ण 2 दिवस असतं किंवा 1.5 दिवस असतं. शनिवारी अर्धा दिवस, रविवारी पूर्ण दिवस. तर तसं एका ठिकाणी एक्झिबिशन होतं आणि दुपारच्या वेळेस जरा शांतता होती. रविवारी शनिवारी ओपन झालं होतं. शनिवारी तर गर्दी होतीच आणि ती 2-3 ठिकाणी आमच्या डोंबिवलीत अशी आहेत आपल्या इथे की अमेझिंग गर्दी होते. म्हणजे अगदी आठवड्याला एक्झिबिशन लागते, लोक तिथे येणार असे. आणि मग रविवारी दुपार होती आणि एक जण आले, स्टॉल बघत आले, सगळीकडे जाऊन वगैरे आले आणि माझ्याकडे येऊन थांबले. तर जेंट्स होते. म्हटलं जनरली कसं होतं की शेफ बघायला गेलं हॉटेल्समध्ये किंवा अजून कुठल्याही पब्लिक ह्याच्यामध्ये तर जेंट्सच शेफ असतात. इव्हन केटरिंगचा व्यवसाय सुद्धा बरेच जेंट्स लोक सांभाळतात. पण मी म्हटलं हे येऊन थांबलेत म्हणजे हे बहुतेक ह्या क्षेत्रातले असू शकतात. पण ही वॉज अ कॉमन मॅन आणि त्यांनी एक ना प्रॉडक्ट्स अशी बघितली, विचारायला सुरुवात केली. कारण मी टेस्टला डब्या ठेवते, छोट्या छोट्या डब्यांमध्ये सगळे मसाले मी ठेवते की जेणेकरून टेस्ट घेऊ शकतात, अरोमा घेऊ शकतात, कळतं म्हणजे लोकांना. आणि मग त्यांनी विचारायला सुरुवात केली की तुम्ही इथलेच मसाले आहेत का, मला हे वेगळे वाटतात. तर म्हटलं, मग मी त्यांना हसले, त्यांना सांगितलं नाही माझे ना सगळे मसाले मी केरळहून मागवते, जे मेन गरम मसाले आहेत सगळे तिथून मागवते. तर ते एकदम खुश झाले आणि मग विचारायला लागले की पण आपण मसाले काय का वापरतो, ह्याचा काय उपयोग काय, म्हणजे चव टेस्ट ठीक आहे पण कशासाठी. मग मी त्यांना एक एक प्रॉडक्टचं सांगायला सुरुवात केली की दालचिनी डायबिटीस कंट्रोलसाठी बऱ्याचदा वापरली जाते, नंतर सूपमध्ये वापरली जाते, केक्समध्ये वापरली जाते, डेझर्टमध्ये दालचिनीचा वापर होतो. लवंगेचं सांगितलं की दाताचं हे म्हटलं की पहिली लवंगेची आठवण येते की हा पेन किलर आहे. आणि मग प्रत्येक अशा प्रॉडक्टचं सांगायला लागल्यावरती त्यांना ते असं तेव्हा एकदम ब्लँकली सगळं ऐकून घेतलं. बरं ठीक आहे म्हणे, मग मी नंतर येऊन जातो. म्हटलं ओके. तर मी असं विचार करायला लागले की ह्यांनी नुसती का चौकशी केली असेल. आणि ते नंतर बायकोला घेऊन आले संध्याकाळी. आणि म्हणजे हे मी सांगते तसं की एक्झिबिशन मी बऱ्याच ह्याच्यापासून लावते, तर तेव्हा ते मोठ्या अमाऊंटचे सगळे मसाले घेऊन गेले माझ्याकडनं. त्यांना ते हवं होतं की ह्या सेल करतात प्रॉडक्ट, ह्यांना त्यातली माहिती किती आहे, काय आहेत, स्वाद सगळ्याचा घेतला. त्यांची मिसेस पण खुश झाली आणि त्याच एरियात राहणारे होते. तर मी म्हटलं आता आपण विचारू शकत नाही ना. मग मी त्यांना एवढं सांगितलं की सर आज 9 वाजेपर्यंत आहे एक्झिबिशन. हो म्हटले ठीक आहे. पण आले ते एवढे मसाले घेऊन गेले माझ्याकडनं. म्हणजे आपल्याला कुठली व्यक्ती कशा स्वरूपात समोर येईल, त्यांना काय रिक्वायरमेंट आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रॉडक्टची माहिती हवी. बरोबर आहे. आणि मुळातच आपण कुठलाही बिझनेस जरी करायचं ठरवलं तरी त्याच्याबद्दल तुम्हाला एक्सपिरियन्स किंवा माहिती असणं ती आपण लोकांना, कारण आजकाल बऱ्याचदा असं होतं की समोरच्याला लिटरेट करावं लागतं. म्हणजे आता मला तुझ्या या गोष्टींबद्दल माहितीच नाही, दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवून असं होतं हे मला आता तू सांगतेस तेव्हा कळतंय. तर ते लिटरेट करणं आहे की आपल्या व्यवसायाबद्दल किंवा आपल्या प्रोडक्ट्स बद्दल समोरच्याला आपण काहीतरी सांगतो. बऱ्याचदा इथेच कुठेतरी बिझनेसमन गडबडतात कारण त्यांना सांगता येत नाही, माहिती आहे पण त्यांना सांगता येत नाही, एक्सप्रेस करता आलं पाहिजे. सो ती खूप मोठी गोष्ट आहे ग. आणि आज असं म्हणजे तुझ्याशी तर बोलताना जाणवत आहे की ह्या एवढ्या गोष्टी आहेत. मसाले आपण फक्त बघतो ना, हा फक्त मसाला आहे. आज अनेक जण मसाल्याचे उद्योग करतात, पण तुला जे त्यातलं नॉलेज आहे किंवा तुला जो एक्सपिरियन्स आता एवढ्या वर्षाचा आहे ते सुद्धा अभ्यासपूर्वक सांगते मी. म्हणजे जी माहिती गुगलवर मिळते, जी वाचनात पुस्तकं, म्हणजे असं काही रीडिंग मी तेव्हा करायला सुरुवात केली की आपण हे विकतोय पण ह्या सगळ्याचे आपल्याला उपयोग माहितीच नाहीत. की आज जवळजवळ माझ्या अंदाजाने काही हजार वर्षांची परंपरा आहे की भारतामध्ये इच अँड एव्हरी वस्तूमध्ये, भाजी आमटी म्हणा कोणते, सगळ्यात मसाले वापरतात. मग ते का वापरतात, तर आपल्या इथे बाहेरच्या देशांपेक्षा जेवढं मी रीड केलंय त्या बाहेरच्या देशांपेक्षा ना आपल्याकडे आजारांचं, रोगराईचं प्रमाण खूप. कारण त्यावेळेला प्रदूषण
किंवा जे काय एकूण भारतातली परिस्थिती होती तर त्याच्यासाठी इम्युन बुस्टर म्हणून हे सगळे मसाले भाजी आमटीमध्ये वापरायला सुरुवात झाली असावी असा अंदाज आहे. पण आणि आता त्या कोविडच्या काळात तर सगळ्यांना कळलं सिद्धच झालं की रोज वापरायचे काढा करणं पण मसाल्यांपासून गरम मसाल्याचे छोटे छोटे वापरून काढा केला होता त्याने पण केवढा तरी आपल्या इम्युनिटी फरक पडतो. इम्युन बुस्टर म्हणूनच ह्या गोष्टी आहेत आपल्याकडे पण त्याचा वापर तितका त्या प्रमाणात योग्य पद्धतीने केला नाही जात. पण त्या कोविड पासून आता लोकांना खूप म्हणजे इन्स्पायर झाले की आपल्याला क्वालिटी फूड पाहिजे. आणि पहिलं एक कोविडमध्ये जसं म्हटलं की सगळ्यांना सेटबॅक बसला की काहींच्या जॉब गेले काहींचे किंवा बिझनेसमनचे बिझनेस झाले नाही जेमतेम घरं चालू होती. पण त्याच्यानंतर जी आता व्यवसायाने उभारी घेतली आहे ना ती खूप अमेझिंग आहे. मला म्हणजे सगळ्याच व्यावसायिक आणि सगळ्याच जे जॉब होल्डर्स आहेत त्या सगळ्यांसाठी मला खूप बरं वाटतं की तोही काळ निघून गेला. हो म्हणजे फक्त नोकरी एके नोकरी ही जी आपल्याकडे परंपरागत चालत आली होती ती तुटली कुठेतरी. अगदी कोविड का कारणीभूत होईना पण त्याच्यानंतर लोकांनी स्वतःचे हातपाय मारायला तरी सुरुवात आणि त्याच्यात ना लोक घरी असल्यामुळे किंवा ऑनलाईन जॉब ज्यांचे होते ते ऑनलाईन घरी बसून हे करायचं तर त्याच्यात त्यांना ना थोडा वेळ मिळायचा आणि त्याच्यामुळे मग घरी काही पदार्थ करून बघणं आणि हे ह्याच्यातनं काही म्हणजे जे पुरुष आहेत जे शिकलेले नव्हते ते पण शिकले. हो बरोबर आहे असं झालं. खूप म्हणजे अनेक गोष्टींचे फायदेही झाले तेव्हा तोटे झाले असं दिसलं पण त्याच्यातनं अनेक फायदे पण झाले. वाईटातून चांगलं डेफिनेटली घडतं तसं ते झाला तो. आणि आता हळूहळू हा व्यवसाय पुन्हा नव्याने येतोय. आणि ह्याच्यामध्ये मी एक अजून तुम्हाला सांगायचं हे करेन की त्या काळात जसं मी म्हटलं जॉब सोडल्यानंतर काय काय मसाले करायचे हे पण आपल्याला एक ठरवायला लागतं की डिमांड काय आहे मार्केट कसलं कशाला डिमांड मिळू शकते. तर हा माझा चहा मसाला आहे. नंतर गोडा मसाला आहे याला खूप छान डिमांड आहे. हा गरम मसाला आहे. गरम मसाला चहा मसाला आहे आणि गोडा मसाला पण आहे की हा गोडा मसाला याला ह्याही 3 प्रॉडक्ट्स आहेत की जी प्रत्येक कम्युनिटीतले लोक वापरतात. बरोबर म्हणजे कुठल्याही व्यावसायिकांसाठी की कुठली कम्युनिटी वापरेल हा पण थोडा विचार करावा लागतो. तसं हे 3 माझे असे मसाले आहेत की ह्यांना बघावंच लागत नाही की एक्झिबिशन मध्ये आपण कुठल्या एरियात लावतोय मसाले आपले सेल होतील का नाही बघावंच लागत नाही. म्हणजे मी जेवढे नेईन तेवढे सगळं संपलेलं असतं. करेक्ट आहे. म्हणजे मार्केट टॅप करणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा गोडा मसाला हळूहळू थोडासा मी पारंपरिक ह्याच्यात थोडासा ट्विस्ट केलाय पण त्याच्यामुळे ना हे बाकीही लोक घेतात. माझ्याकडे शहा एक मॅडम आहेत त्या रेग्युलरली माझ्याकडनं मसाला गोडा मसाला गोडा मसाला घेतात. एक मेहता म्हणून आहेत. तर हा आहे वेलची दाणा. जसं मी अख्खी वेलची दाखवली तसं हा वेलची दाणा आहे की जेणेकरून जॉब करणाऱ्या बायकांना डायरेक्ट वापरायला डायरेक्ट घ्यायचं आणि क्रश करून पावडर रेडी. याचा स्वाद जात नाही काही नाही. जेवढं हवं तेवढं तुम्ही क्रश करून घ्या पावडर करून घ्या. बाकीचे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा काही प्रॉब्लेम नाही. 6-6 8-8 महिने अतिशय चांगल्या राहते. कारण हा ना कोरडा करून घेतलेला असतो. जेव्हा माझ्याकडे येतं तर थोडासा काही वेळा किंचित ओलसरपणा असतो तर ते थोडंसं मी असं रोस्ट करून किंवा थोडं वाऱ्यावर ठेवून थोडं ड्राय करायचं आणि मगच मी ते भरते. त्याच्यामुळे ह्याला पण खूप छान काही खराब होण्याचे चान्सेस नाही. म्हणजे ते पूर्ण कोरडे करून घेतल्यामुळे ना तुम्ही डायरेक्टली पावडर करायला रेडी. म्हणजे सगळ्या सोयी तिने तुमच्यासाठी करून ठेवलेल्या. वेलची पावडर आहे दालचिनी पावडर आहे दालचिनी पावडर आहे. सूप साठी काळी मिरी पावडर सुद्धा माझ्याकडे मागतात. क्या बात आहे. म्हणजे काय अजून राहिलंय आता असं. आणि आता नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी काय आहे तुझ्याकडे स्पेशल? नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आता माझ्याकडे चिकन मसाला आहे मटन मसाला आहे. कारण तो मला एक्झिबिशन मध्ये विचारलं जायचं मॅडम हे सगळे मसाले ठीक आहे आम्ही घेऊ पण नॉनव्हेज वाल्यांसाठी काही आहे की नाही. म्हटलं हो आहे. कारण मसाला म्हटलं की पहिले कनेक्शन नॉनव्हेजची जनरली होतं. त्याच्यामध्ये 2 मसाले मी आता केलेले आहेत. त्याला पण आता म्हणजे हे नवीनच आता एक जस्ट 4-5 महिन्यापूर्वी सुरू केले. तर हा चिकन मसाला आणि मटन मसाला आहेत. चिकन मसाला हा तुम्ही अंडा करीला पण वापरू शकता. त्याला पण छान टेस्ट येते. हा म्हणजे हे 2 in 1 आहे असं म्हटलं तरी चालेल. मटण मसाला फक्त मटण मसाल्यासाठी. आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्याकडनं पण मला ह्याचा खूप चांगला रिझल्ट आलाय. त्याच्यामुळे मी ठरवलं की आता हेही तयार करायचे ठेवायचेच. कधी डिमांड येऊ शकते कोणाची. तर आणि एक अजून होतं की मोस्टली मी असं करते की पहिले समजा मसाले संपसायचे दुसरी ऑर्डर येईपर्यंत थोडीशी मी वाट बघते कारण मला प्युअर आणि फ्रेश मसाले द्यायचे असतात. बरोबर. अख्खे मसाले आपले खूप छान राहतात अगदी 1-1 वर्ष राहतात. पण पावडर मसाले करताना जेव्हा तुम्ही ती प्रोसेस करता
त्याचं लाईफ कमी होतं. त्यामुळे माझे प्रत्येक पॅकेट्स 50 ग्रॅम पासून अवेलेबल आहेत. ओके. आणि 6 महिन्याचं शेल्फ लाईफ असतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. फक्त अख्खे मसाले तुम्ही अगदी मी लिहिते ऍज पर कॉशियस राहावं लोकांनी किंवा माझ्या क्लायंट्सनी म्हणून, तर मी 6 महिने लिहिते, पण ते वर्ष 1.5 वर्ष अगदी छान राहतात. व्यवस्थित ठिकाणी तुम्ही ड्राय प्लेसला ठेवले तर अगदी छान राहतात. आता हल्ली एक ट्रेंड आहे आपल्याकडे, म्हणजे काही आलं सामान की असे ड्राय इन्ग्रेडियंट डायरेक्ट फ्रीज मध्ये टाकायचे, कारण ते आपल्याकडे खरंच आपल्याकडचं वातावरण पोल्युशनमुळे आहे की ते खराब होतात किंवा काय होतं. मग त्यावेळेला तुला असा अनुभव आला का कधी की आता म्हणजे थोडंसं जसं वातावरण बदलतंय ते तसे थोडे ह्याच्यात पण काही तुला बदल म्हणजे लोकांनी करावेत ठेवताना, जसं तू आता म्हणालीस की ड्राय प्लेसलाच शक्यतो ठेवले गेले पाहिजेत. हो, तर ह्या काळजी तर आपल्याला घ्यायला लागणारच आहे मसाले घेता, कारण आपण ते हँडसम अमाऊंट पे करून घेत असतो. बरोबर. त्यामुळे लोक हल्ली बऱ्याचदा हाच कंटाळा करतात किंवा विचार करतात की काय एवढी इन्व्हेस्टमेंट करू का नको, ते खराब झालं की गेलं म्हणजे गंगेला मिळालं. जसं मी अख्ख्या मसाल्यांचं सांगितलं तर ते वर्षभर काहीही होणार नाही. तुम्ही फक्त थेंब सुद्धा पाणी नाही लागू द्यायचं, प्रिकॉशन तिथे घेतली पाहिजे. आणि ड्राय प्लेसला किंवा तुमचे जे एअरटाईट डबे असतील त्याच्यात तुम्ही ठेवा, अगदी छान राहतात. अरे वा. पण पावडर मसाल्यांचं लाईफ मॅक्झिमम 6 महिने. ओके. ते मात्र सांगते. बरेच म्हणजे केरळचे मसाले, गरम मसाले, त्याच्यापासूनच मी ते करते. काही आपले लोकल मसालेच घ्यावे लागतात, धने जिरे आहेत, हे सगळे आपल्या इथे जास्त छान मिळतात. किंवा ज्याच्यात दगडफूल असतं, नागकेशर आहे, हे सगळे लोकल मसाले म्हणजे आपल्या इथे मिळतात. मग ते केरळहून तिथेही मिळतात, पण ते मी नाही मागवत, कारण मग इथे आपल्याला रिझनेबल रेटमध्ये मिळतात आणि ऍक्च्युअल प्रोसेस करून झाल्यानंतर मग रिझनेबल रेटमध्ये मी देऊ शकते. बरोबर. असं तिथून येताना सगळं कुरिअर चार्जेस पण ऍड होतात ना, मग ते सगळं वाढत जातं. त्यातल्या त्यात म्हणून मी म्हटलं, आणि आपल्या इथे मिळतात, बाकीचे मसाले छान मिळतात, त्याच्यामुळे मी ते तसेच घेते, प्रिफर करते. पण मेन गरम मसाले जे आहेत सगळे, लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र आहे, ते सुद्धा मी इव्हन तिकडून मागवते. तमालपत्र पण हो, वेलची आहे. नंतर आपली जायपत्री आता जस्ट माझ्याकडची संपली आहे. ती म्हणजे आपल्याला कशी दिसते इथे पिवळ्या रंगाची दिसते, तर तिकडून जी येते ऍक्च्युअल त्याचा कलर लाल असतो. हे मला तिथून सामान आल्यावर कळलं, लाल असतं, अगदी डार्क मरून पेक्षा थोडीशी शेड वेगळी. हो, तसा असतो. आपल्या इथे कसं ठेवून हे लोक, आपल्या इथले लोक काय करतात की खूप किलो घेतात, एकदम होलसेलमध्ये विकायचं, कारण त्यांना ते चिप मध्ये विकायचे असतात, म्हणून ते लोकल मसाले चिपेस्ट मिळतात, म्हणून ते तसा दृष्टीने घेतात. ते आर्थिक दृष्टीने त्यांचं गणित बरोबर आहे, कारण त्यांना दुकानं चालवायची असतात. 80 किलो घेतील, 100 किलो घेतील, 200 किलो सुद्धा घेणारी लोक आहेत. म्हणजे आता ह्याच्यात पडल्यापासून नवीन ओळखी होतात. मी काही दुकानात जाऊन सामान घेते, मिरच्या आहेत, लोकल काही सामान मला दुकानातच घ्यावं लागतं, तेव्हा ते कळतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते एक मी म्हटलं तसं 1.5 वर्ष सुद्धा छान राहतात मसाले. तर आपण जेव्हा दुकानात घेतो तर तेव्हा आपल्याला माहित नसतं की हा लेटेस्ट आहे का 1.5 वर्षापूर्वीचा आहे, पण ते हातात घेतलं की ते कळतं की हा जुना मसाला आहे, कारण त्यांनी किलोमध्ये मागवलेले असतात की जेणेकरून त्यांना चीपमध्ये पडतात, खूपच रिझनेबल रेट्समध्ये, पण त्याची टेस्ट कमी झालेली असते. म्हणून मी जे मगाशी म्हटलं, बऱ्याचदा असं पण होतं की आपण किती जायफळ किसून घातलं किंवा वेलची घातली तरी ती टेस्ट येत नाही, स्वाद कमी होतो. हे कारण असणार 100%. आता मला गॅरंटी वाटायला लागली या गोष्टीची. आणि आता ह्याचा कलर बघितलंस ना, एक ब्राउनिश थोडा, कारण त्याच्यात ऑइल कंटेंट आहे. हे मी त्या कव्हर फोडून त्यातनं जायफळ काढलंय आणि दाखवायला आणले आता मुद्दाम, त्याच्यामुळे तो ऍक्च्युअल कलर कळतो. दुकानात ठेवून मोस्टली कसं होतं, बाहेर ऑइल कंटेंट जातो. जसं निलगिरी आहे, निलगिरी तुम्ही उघडी ठेवली तर ती उडून जाणार, त्या टाईप मध्ये थोडंसं या मसाल्यातलं तेल जातं. आणि हे जे आहेत मसाले माझ्याकडचे, आता लवंग आहे, तर जनरली तू बघत असशील बाजारात की एकदम अशा पातळ काड्या, समोरचं फुल आहे नाही, नसतंच बऱ्याचदा. त्याचा ऑइल कंटेंट काढून घेतलेला असतो, म्हणजे तो बिझनेस ते दोन्ही बाजूनी कमावल्यासारखं. इकडे मसालेही विकायचे, तिकडून ऑइल पण विकायचं. पण माझं तसं नाही, माझं म्हणणं प्रॉपर हायजीन फूड मिळणं हल्ली तसं कमी झालंय की प्रॉपर प्युअर. तर म्हणून मी शक्यतो हे ठरवलं की हेच मसाले मागवायचे, थोडंसं महाग असले तरी चालेल. ज्या लोकांना त्याची व्हॅल्यू कळायला लागते ना, ते माझ्याचकडनं घेतात, कनेक्ट होतात. नाही, आणि डेफिनेटली तुला ह्या पॉडकास्ट मधनं सुद्धा असे अनेक कनेक्ट मिळतील की ज्यांना खरंच चांगले मसाले हवे आहेत, क्वालिटी हवी आहे, आपली हेल्थ जपणं किंवा ह्याच्यातून आपले जे फायदे आहेत हेल्थसाठी होणारे, तब्येत महत्वाची आहे सगळ्यात, कारण बरोबर त्याच्यासाठी डेफिनेटली आपल्याकडनं काही कनेक्ट सुद्धा येतील अशी आशा आहे माझी. खूप छान, कारण आता तू खूप सुंदर व्यवसाय सुरू केलायस आणि तो छान फ्लरिश व्हावा एवढीच सदिच्छा. आणि कसं आहे, एक अजून मला सांगायचंय की
लहानपणापासून मला खायची आणि करायची ही पण आवड आहे. म्हणजे मी 7वीत गेल्यापासून मला टोटली सगळा स्वयंपाक येत होता आणि काय चांगलं काय नाही ते मी आईला सांगायचे, आई ह्याच्यातनं हे कमी झालं किंवा हे अजून टाकलं असतं ना अजून छान चवले. त्याच्यामुळे जो खातो ना त्याला ह्या गोष्टींमध्ये अजून जास्त इंटरेस्ट असतो असं वाटतं मला. करेक्ट. तू आता म्हणालीस ना तुला लहानपणापासून आवड होती, तर एक आपली मैत्रीण आहे प्रीती निवर्गी, जिचं P2K फूड्स नावाचं एक स्वतःचं तिचं शॉप म्हणू शकतेस किंवा ती घरनं पण बिझनेस करते तो. तर ती अशा छोट्या छोट्या बिझनेसमॅन जे आहेत किंवा छोट्या छोट्या उद्योजिका आहेत त्यांना ती सपोर्ट करते. ती त्यांच्याकडनं वस्तू घेते, ती सेल करते, त्यांचा बिझनेस जसा वाढवता येईल त्याचा ती प्रयत्न करत असते. शी इज इन रिटेलिंग. येस. आणि तिच्याकडनं तुला खास भेट आली आहे कोवळ्या फणसाची भाजी. ग्रेट ग्रेट. फणसाची भाजी म्हणजे अमेझिंग. कोकणातली सगळी प्रॉडक्ट्स मला आवडतात. आणि तुझा म्हणजे तू म्हणालीस की मला खायला आवडतं, करून बघायला आवडतं, तर हे करून बघ आणि आम्हाला नक्की कळव. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके. थँक्यू. एकदम छान. म्हणजे जी आवड आहे तेच मिळालं. येस. खूप छान. तिला गिफ्ट द्यायचं होतं तर तिला इन्सिस्ट केलं होतं की असं काहीतरी छान वेगळं प्रोडक्ट दे. तर तिच्याकडनं आज ही फणसाची भाजी आली आणि आम्हाला पण सांग कशी लागते. नक्की नक्की नक्की. प्रश्नच नाही. आणि अजून एक सांगायचं होतं म्हणजे माझी आता एक एक्झिबिशन्स मधलीच डिमांड होती की तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे काही सेल करता का, मसाले आहेत तर मग ड्रायफ्रूट. तर आपल्याच कोकणातलेच जसं मी म्हटलं की कोकणातले मला सगळी प्रॉडक्ट्स आवडतात, तर तसं कोकणातल्याच एकांची माझी ओळख झाली होती. आणि आता मी सावंतवाडीचे काजू मी मागवायला सुरुवात केली. ही सालाचे काजू आहे, सालासकटचे काजू आहेत अवेलेबल. नंतर हे जम्बो साईज लहान काजू मी ठेवत नाही, कारण मोठा घेतला की तो वापरायलाही तुम्ही 2 भागातही करूया नाही तर 10 भागांमध्ये करून वापरा, पण बघायलाही छान वाटतो आणि लोकांना जम्बो साईज हवा असतो म्हणून हे. नंतर हा एक आहे मसाला काजू. ह्याच्यामध्ये एक पुदिनाचा फ्लेवर पण येतो, चिली पुदिना पण येतो. आता म्हणजे कोणाला हवा असेल तसं मी डिमांडवरती अवेलेबल करून देते. आणि हा सॉल्टेड. हे तर इतकं प्रॉडक्ट अमेझिंग आहे की लहान मुलं म्हणजे एका एक्झिबिशनला त्याने ते असं, आता हल्ली मोस्टली मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकतात, त्याने ते वाचलं सॉल्टेड काजू. आई सॉल्टेड काजू येतं काकूंच्याकडे, आत्ता घे, मला भूक लागली आणि मला हेच हवंय. आणि त्या ह्याच्यावरती तो आणि जनरली कसं होतं ना मुलांच्याकडे लक्ष जातं सगळ्यांचं, अरे मुलगा काय बोलतोय काय. त्याच्यावरती माझी 10 काजूची पॅकेट सेल झाली. अरे यांच्याकडे काजू पण आहे का सॉल्टेड, असे. म्हणजे कुठली संधी कधी कुठे माहित नाही. खरंय, ॲब्सोल्युटली खरंय. येस येस. ग्रेट ग्रेट. तर ही सगळी प्रोडक्ट्स, आता तुझी रेंज खूप मोठी आहे, म्हणजे हळूहळू जसं डिमांड आहे तशी हळूहळू वाढवलेत मी. म्हणजे आपल्या पॉडकास्टमध्ये ती अशी मावतोय आपण आता असं वाटतंय मला. अजून खूप मोठा पॉडकास्ट होऊ शकतो. मेन माझा फोकस मसाला व्यवसाय, हे लोक डिमांड करतात म्हणून मी हे सुरू केलं ऍक्च्युली. मस्त. पण वैष्णवी मसाले या नावाने, वैष्णवी फूड्स या नावाने, वैष्णवी फूड्स त्याच्या अंडर आता मसाले प्रॉडक्ट्स आहे. म्हणजे कसं आहे की लायसन्स मी वैष्णवी फूड्स या नावाने का घेतलं तर त्याच्या अंडर मी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे मी अदरवाईज वेगळं लायसन्स घ्यायची गरज नाही. म्हणजे एक ऑडियन्ससाठी सांगते की घेताना तुम्ही 10 प्रॉडक्टसाठीचं एक लायसन्स घ्या. आता 1-2 प्रॉडक्ट सुरू केली आणि त्याच्यात तुम्हाला जर त्यातली जी सिलेक्टेड तुम्ही आहेत त्यातली तुम्ही अजून ऍड करू शकता, पण त्याला वेगळं लायसन्स घ्यायची गरज नाही. वन टाइम इन्व्हेस्टमेंट. आणि मोस्टली 5 वर्षासाठी फसाय लायसन्स घेतो आपण. तर मग त्याच्यात कारण कसं नंतर जर अजून काही ऍडिशन करायचे असतील तर ते आपण करू शकतो. सगळ्या प्रकारच्या पावडरही माझ्याकडे अवेलेबल असतात, फक्त मी त्या ऑन ऑर्डर मी करून देते. एक जण आता माझ्या क्लायंट होत्या, त्या कोल्हापूरला गेल्या होत्या, तर तिथे त्यांना काही पूजा वगैरे करायची होती. त्यासाठी त्यांनी प्रत्येक गरम मसाल्याच्या पावडर्स त्या म्हटल्या तुम्ही किती ग्रॅमपासून देता, म्हटलं तुम्हाला किती ग्रॅमपासून हवंय, तर म्हटलं मला 30-30 ग्रॅमच हवे, तुम्ही देणार का. म्हटलं हो, तुम्ही एकदम प्रॉडक्ट घेतलीत ना 10-12 30-30 ग्रॅम मी देईन, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्या सगळ्या पावडर तिकडे घेऊन गेला आणि त्यांना त्यांच्या फॅमिलीला खूप आवडल्या. आता गेली 2 महिने त्या माझ्याकडनं कंटिन्युअसली कुठली ना कुठली प्रॉडक्ट घेत आहेत. तुझा आता हा तिथून अगदी म्हणजे नोकरीपासून ते व्यवसाय एस्टॅब्लिश होऊन तो आता छान एका लेवलवरती आलाय आणि लोक आवर्जून तुझ्याकडे येऊन तुझे मसाले काजू हे सगळं घेत आहेत. तर हा सगळा प्रवास खरंच खूप छान आहे. एवढा पाऊस पडतोय तरी सुद्धा इथे वेळात वेळ काढून आली आहेस आणि तुझी प्रोडक्ट्स अगदी हौशीने दाखवायला आणलीस, ते बघून मला खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू.